14 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांनी भारतामधील महिला कैद्यांमध्ये मानसिक प्रवृत्ती, लिंगभेद आणि गुन्हेगारीचे गुंतागुंतीचे विश्लेषण या संशोधनाचे अनावरण केले। सदर संशोधनाचे अनावरण महेंद्र के महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमती सोनल पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला गुन्हेगारींच्या मानसिक आणि लिंग संबंधित घटकांमधील गुंतागुंत उलगडण्यावर केंद्रित करण्यात आले। यावेळी महेंद्र के महाजन यांनी संशोधनाच्या व्यापक महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की आम्ही एकाच वेळी सामाजिक आणि मानवतावादी विषयाची समज वाढवणे अत्यावश्यक आहे। त्यांनी पुढे असेही नमूद केले की गुन्हेगारी वर्तनाची मूळ कारणे दूर करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधक धोरणे शोधून संशोधन किंवा विश्लेषणाच्या पलीकडे जाते। खेळाच्या वेळी मनोवैज्ञानिक आणि सामाजिक गतिशीलता समजून घेणे हा अभ्यास मौल्यवान अंतर्दृष्टी योगदान देतो, जे गुन्हेगारी होण्यापूर्वी रोखण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप आणि धोरण निर्धारण सूचित करू शकतात। श्रीमती सोनल पाटील यांनी आपल्या भाषणातून संशोधनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला, तसेच महिला गुन्हेगारींच्या गुंतागुंतीची कारणे समजून घेण्याच्या गरजेवर भर दिला। संशोधनातील निष्कर्षावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की एप्रिल आणि मे महिन्यात 3 आठवड्याच्या कालावधीत आमच्या टीमने, ज्यात संशोधक लेऊम जेसिका शेट्टी, शेरिन जॉर्ज आणि कनिष्का जोशी सहभागी होते, एरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांशी संवाद साधून त्यांना गुन्हेगारीकडे नेणाऱ्या कारणांचा शोध घेतला। फेमिनिस्ट क्रिमिनॉलॉजी आणि ट्रॉमा इन्फॉर्मेड केअरसारख्या सिद्धांताच्या आधारे आम्ही दीर्घकालीन आघात जसे की बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि बालपणीच्या अत्याचाराचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे विषद केले, ज्यामुळे वर्तनात्मक बदल होतात आणि काही प्रकरणात गुन्हेगारीकडे प्रवृत्ती निर्माण होऊ शकते। श्रीमती सोनल पाटील यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि असुरक्षित परिस्थितीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी मानसिक आरोग्य आणि आर्थिक अडचणी दूर करणाऱ्या समर्थन प्रणालीची तातडीने गरज असल्याचे सांगितले। त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना असे नमूद केले की या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जरी आपण आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असलो तरी आपण ह्या महिलांनी सामना केलेल्या आव्हानांना सोडवण्याच्या वचनबद्धतेलाही महत्त्व दिले पाहिजे। योग्य उपाययोजना अंमलात आणून आपण इतर महिलांना कठोर निर्णय घेण्यापासून रोखू शकतो आणि लहान मुलींना ह्याच्याशी संबंधित समस्यापासून संरक्षण करण्यासाठी जागरूकता वाढवू शकतो। लेऊम जेसिका शेट्टी, शेरिन जॉर्ज आणि कनिष्का जोशी यांच्या संशोधनाने भारतातील महिला गुन्हेगारींच्या वर्तणुकीच्या समजूतदारपणाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। ज्या क्षेत्रात मर्यादित संशोधन झाले आहे, देशात महिला गुन्हेगारीवर काही प्रमाणात संशोधन झाले असले तरी हे संशोधन भारतीय संदर्भात मानसिक प्रवृत्ती आणि लिंगभेदाच्या सखोल विश्लेषणासाठी विशेष स्थान मिळवते, ज्यामध्ये ह्या प्रकारचे संशोधन अद्याप प्रारंभिक टप्प्यात आहे। याच दरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वकिलांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट ए.यू. पठाण सर यांनी यशस्वी वकील बनण्याचे कौशल्य, तर ॲडव्होकेट प्रीती सिंह परदेसी मॅडम यांनी वकिलांनी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे या विषयावर वकिलांना मार्गदर्शन केले। सदर चर्चासत्राचे आयोजन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष खामकर सर यांनी केले आणि त्यांना इतर पदाधिकारी सदस्यांनी मोलाचे सहकार्य करून चर्चासत्र यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शाहीन पठाण तर आभार ॲडव्होकेट श्रद्धा कदम यांनी मानले। संशोधन अनावरण आणि चर्चासत्रात मोठ्या संख्येने वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते। आता ऑर्डर 6 CPC जर आपण पाहिला, प्लीडिंग, which are the two fundamental form of the pleading, that is the plaint and the written statement. Mong what are the particulars to be stated in the plaint? Plead the fact and not the law. नुसता फॅक्ट काय आहे ते सांगा, पोटगीचा अर्ज आहे, आणि विच आर द मटेरियल फॅक्ट. 125 आता सेक्शन बदललाय. मटेरियल फॅक्ट, applicant unable to maintain, opponent liable to maintain because his husband liable to maintain, and opponent has sufficient means and opponent has neglected or refused to maintain the application. These are the material fact. म्हणजे आपल्याला केस आल्यानंतर यातला मटेरियल फॅक्ट काय ते आपल्या प्लीडिंग मध्ये आलं पाहिजे. नवऱ्याचा पगार साहेब 2 लाख आहे, हा पुरावा आणलेला आहे आणि म्हणून केलं. प्लीड द फॅक्ट नॉट द लॉ. तुम्ही तो सिरियल तुमच्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मध्ये द्या, पण साहेब तुम्ही आता त्याला तिला 50 लाख द्या असं नाहीये. प्लीड द फॅक्ट नॉट द लॉ. आणि बसला सेक्शन 125 जसाच्या तसा उतरून काढला याच्यामध्ये इन द लँग्वेज.
कामा, फुल स्टॉप वगैरे याच्याबद्दल सगळे ते म्हणत होते की भाषा. तसंच आपल्या पिढींमध्ये सुद्धा कॉमा कुठं करायचा, फुल स्टॉप कुठं द्यायचा हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आत्रेंचं भाषण संपल्यानंतर एक महिला विवाहित ती आत्रेंकडे आली. काय आत्रे, किती बोर लेक्चर होतं, काय कंटाळवाणं लेक्चर होतं. म्हणे काय, ग्रामर म्हणजे व्याकरणाशिवाय सुद्धा भाषा असू शकते असं तिचं म्हणणं. मॅडम, आय एम सॉरी, पण याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईल. आणि एक दिवस आत्रेने त्या महिलेला पत्र लिहिलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण सिनेमाला जाऊ. आणि परत युअर व्हॉइस मस्ट बी कम्युनिकेबल. आपल्या क्लायंटला ऐकून नाही तो भाषण आहे. काही लोक त्याची काळजी घेतात, निदान आपण जे बोलतोय ते साहेबांपर्यंत जातं का, साहेबांपर्यंत ते आवाज. आणि म्हणून स्लो, पण युअर व्हॉइस मध्ये ऍटलीस्ट कॅन कम्युनिकेट टू द टेक्स्ट. आणि स्लोली आपल्याला आपली केस मांडायची. व्हॉट यू कॅन से कोण काय बोललं, म्हणजे सबमिशन जे करताना, कारण यू हॅव टू सी वेदर युअर नोट्स arguments, whether the judge or the magistrate is noting down the notes or not, notes of the argument. पण त्यांना कळलं तर आवाज अमिताभ बच्चन सारखा किंवा नाना पाटेकर सारखा असावा असं नाही. आपला जो नॉर्मल आवाज आहे त्या आवाजामध्येच आपण ऍडिशनचे संभाषण करायचं. काय गाडीमध्ये जाऊन काय केलं, भोगलच्या प्रकरणामध्ये 100 ग्रॅम वाढलं होतं. म्हणून हरीश साळवे, तिथले वकील होते ना, हरीश साळवे सरकारने हरीश साळवे, हे हरीश साळवे म्हणजे काय बोलतो आले तो डायरेक्ट जळगावच्या एका लहानशा खेड्यामध्ये जन्माला आलेला हा माणूस हा सगळ्या रोरी प्रॅक्टिस कोट्यावधी रुपये त्यांच्या पावलावर पाऊल नाहीच पडणार. म्हणजे त्यांनी दुसरं केलं म्हणून आपण करायचं असं नाही म्हणत. म्हणून आपण निदान चांगलं काय आहे, सिनियर मध्ये चांगलं आहे. पण सिनियरचा जोपर्यंत तुम्ही विश्वास संपादन करत नाही, सिनियर ब्रीफ तुमच्या हातात येणार नाही. त्याला वाटलं पाहिजे याला अभ्यास करायचा आहे, त्याला कळतोय, त्याला शिकायचंय, तरच विश्वास एकदा सिनियरचा बसणार. मग तुम्हाला ब्रीफ देणार की आपण व्यक्ती करत आहोत, डिपेंडंट असं असतं, तू प्लेट वाच, WS वाच, इश्यू काय ते वाच, आणि जेव्हा केस वाच देतात का. सिनियर सुद्धा काम करायला देतात, काही ज्युनियरला पैसे पण देतात. पण सिनियरचा जोपर्यंत विश्वास असणार. आता पूर्वी बारकोचे एक नियम काढतात, सिनियर वकिलांकडे इतके महिने प्रॅक्टिस करावी नंतर सनद. पण ते सिनियर वकील काय काय त्याचा दुरुपयोग करायला लागले. शाळेची वेळ झाली, मुलाला शाळेत सोडून ये, घरी भाजी नेऊन दे, आपली साफसफाई कर. म्हणजे जुन्या लोकांचं ज्यावेळेला एक्सप्लॉयटेशन सुरू झालं, मग तो रूल बंद झाला आणि आता मला डायरेक्शन. आता ऑल इंडिया बारने काय केलं, 2012 मध्ये या परीक्षा न दिल्यामुळे या व्हेरिफिकेशनमध्ये अनेक अडचणी. पण हे बोली लॉ कॉलेजचं जे जजमेंट आलं त्याच्यामध्ये ऑल इंडिया बारच्या परीक्षेत, म्हणजे मी खूप विरोधात होतो या ऑल इंडिया बार. म्हणजे काय, सनद घेतली नंतर ऑल इंडिया बारची परीक्षा, आणि ती पण पुस्तकं बघून. आता म्हणे वकिलांचा सुशोषण 40 मार्क त्यातही पास होत नाही. हा बिहार आणि यूपी मध्ये मास कॉपीचा प्रकार आहे, हा जो आपल्यावर लादला गेला आणि 3000 रुपये फी बारमध्ये घेतले, त्यातून आपल्याला पाठवले म्हणून नाही. म्हणजे हे प्रकरण आलं कॉन्स्टिट्यूशनल बेंच जस्टिस आभेव सुद्धा आहे, परवाच्या कार्यक्रमाला येतील. तर जस्टिस आभेव आणि 5 न्यायाधीशांनी सांगितलं, सॉरी ऑल इंडिया बार एक्झाम आपल्याला रद्द करता येणार नाही, बट वी डोंट वॉन्ट half-baked lawyers. What is the meaning of this half-baked lawyer? कच्चे शिजले
शिजलेले वकील नको. आता जर हे हाफ बेक लॉयर मला सांगा, मग त्यांना पूर्ण शिजलेले वकील ही जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही ॲडव्होकेट ऍक्ट किंवा ह्या महाराष्ट्र कोर्ट स्टॅम्प ऍक्ट 1958 आणि अमेंडमेंट 2018 एवढा स्टॅम्प पैसा जमा होतो कोर्टाचा, त्यातले किती पैसे स्टायपेंड म्हणून विद्यार्थ्यांना देतात? आमच्या मागण्या द्या. बरं, लॉ कॉलेज आता 31 तारखेला कॉन्फरन्स, 1 तारखेला कॉन्फरन्स, सगळ्या महाराष्ट्राच्या लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि गव्हर्नर यांचा आम्ही ते कॉन्फरन्स बोलवले, बार काउन्सिल आणि IAS. या चर्चासत्रात वकिलांना काय करायचं? आता हाफ बेक नकोय, कच्चे शिजलेले नको. आता त्यांना प्रॅक्टिकल ओरिएंटेड कसं होत आहे? अभ्यासक्रमात सुद्धा बदल करणं आवश्यक आहे, बरोबर? आता तर काय झालं, 30 मार्क त्यांच्या हातात, अटेंडन्स कंपल्सरी. किती शिकवतात, काय शिकवतात, मुलांना सांगतात हे वाचा ते वाचा, ऑनलाईन. मुलगा सुद्धा तिकीट काढतो, परीक्षेत पास होतो. पण प्रॅक्टिसच्या संदर्भात वेदर द कन्सेप्ट्स आर क्लिअर म्हणून दोष कोणाला? बार काउन्सिल, राज्य सरकार, न्याय संस्था. हे तुम्ही म्हणता हाफ बेक. आणि परवा आलेले निकाल एनरोलमेंटसाठी फक्त 750 रुपये घ्यायचे. आता त्यामध्ये 700 रुपये बार काउन्सिलला आणि 150 रुपये बार काउन्सिल ऑफ इंडियाला. सगळ्या बार काउन्सिल बंद केला आहे. महाराष्ट्र बार काउन्सिलने बरेचसे निधी फिक्स मध्ये टाकले, पण स्टाफ वगैरे कमी करावा लागला. म्हणून लॉ अकॅडमी जी आम्ही उत्तरला याला सुरू करणार आहोत तळोजाला, त्याचं उद्घाटन पण ठेवलं. बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याने तशी करून 15,000 त्यांना आपण आता क्लेम सुरू केला. का? हा बेक नकोय. आमच्या वकिलांमध्ये ते कौशल्य, गुणकौशल्य प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, आणि म्हणून बार काउन्सिल त्याच्याकडे लक्ष देते. पण यापुढे ह्या योजना सुद्धा बारगळतील काय ही भीती वाटणार. बरं, वकिलांच्या पेशातून 10 रुपये एनरोलमेंट नंतर ऑल इंडिया बार. मी त्यावेळेला बार काउन्सिलमध्ये एक उदाहरण दिलं. त्यांनी सनद घेतली. हो, पुन्हा विद्यापीठातून LLB पास होणं साधं सोपं का नाही ना? है ना? आता त्यांनी सनद घेतली, म्हणजे त्यांनी लग्न केलं, त्याला मुलं झाली, आशीर्वाद घ्यायला आला, आणि तुम्ही म्हणताय परत सप्तपदी. अरे हा काय प्रकार आहे? है ना? परत सप्तपदी कशासाठी? म्हणजे त्याला सनद दिल्यानंतर तुम्ही परत परीक्षा घेता. ती पुस्तकं पाहून त्या एसपी लॉ क्लासेसच्या नोट्स आणायच्या नाही, प्रोफेशनल नॉलेज. एकीकडे शिक्षक, एकीकडे बार काउन्सिल मेंबर, आणि माझं ग्रामीण जज असतं. त्यामुळे घाबरायचं नाही. आता वकिलांच्या आशीर्वादाबद्दल असलेल्या काही टूल्स, 23 टूल्सच महत्वाच्या नाही. एक तर तुम्ही क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करत असताना कोणी क्राईम झाल्यानंतर तिची केस आहे क्रिमिनल, ती घ्यावी. सिव्हिल तुम्ही जर म्हणत नाही मी क्रिमिनल घेत नाही, सिव्हिल घेतो, तुम्हाला अधिकार आहे. आणि फी किती काढायची? सुप्रीम कोर्टाने सुद्धा मध्ये निकाल दिला वकिलांच्या फी बद्दल. कारण दिस इज अ कॉन्ट्रॅक्ट. पण कॅन दिस फी बी डिसाइडेड ऑन द सक्सेस? कॅन द कॉन्टिंजंट माझी फी ही 5 लाख असेल. आता वाटपाचा दावा आहे, दावा मिळकतीची किंमत 50 कोटी आहे. दावा जिंकलो तर 1 कोटी मागे, किंवा दावा जिंकलो तर 10 एकर मला दे, असं करता येईल का? येईल का? जाऊ फोन अर्जंट बोलत ऐकू नका. ठीक आहे तर मेहरला होके बुला लो जब भी चाहे तब. मैं गया वक्त नहीं जो लोग क्या. आभार मानते त्यांनी ही संधी दिली. ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर यांना स्पेशली थँक्स, कारण की जेव्हा ऑनलाईन सीट चालू होत्या सरांनी तिथेही ऑनलाईन सेशन घेतलं होतं. सर थँक्यू. सो
विदाउट वेस्टिंग अ टाइम मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाकडे आपल्याकडे सगळ्या गोष्टी काही कमी जास्त प्रमाणात असतात. कोणाकडे एखादं घर असेल, 2 गाड्या असतील, कोणाकडे 2 घरं असतील, पण आपल्याकडे सर्वांकडे एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ आहे. 24 तास आपल्या सगळ्यांकडे असतात. जे सक्सेसफुल लोक असतात त्यांच्याकडेही 24 तास आहेत, जे कमी सक्सेसफुल आहेत त्यांच्याकडेही सेम आहे. फक्त आपल्याला टाइम मॅनेज कसा करायचा. आणि स्पेसिफिकली हा सेशन मी अध्यक्षांना रिक्वेस्ट केली होती की टाइम मॅनेजमेंटवर बरेच व्हिडिओज आपल्याला मिळतात, यूट्यूबवर, इन्स्टावर आपण ऐकत असतो, पण स्पेसिफिकली ॲडव्होकेटसाठी आपण कसं टाइम मॅनेज करायचा तो सर थोडासा मी सर्वे घेतला की आपला वेळ कुठे कुठे वाया जातो. सो एक पॅम्पलेट किंवा एक PDF मी सगळ्यांना वाटलेलं आहे, एक पेज आहे. तर ते आत्ता 1-2 मिनिटात मी सांगेन तेव्हा आपण बघावं. खरं तर आपल्या प्रोफेशनमध्ये खूप स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस येण्याची, ताणतणाव येण्याची कारणं वेगवेगळी असतात. त्यापैकी एक आहे की आपण वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही. ताणतणावाचं एक सूत्र आहे. आता ते सूत्र स्टुडंटसाठी वेगळं असेल, हाऊसवाईफसाठी थोडंसं वेगळं असेल, आपल्या वकिलांसाठी वेगळं आहे. तर 3 फॉर्म्युलाज आहेत. एक एक्सेप्ट, दुसरं ॲडजस्ट आणि अवॉइड. एक्सेप्ट म्हणजे काय, आपण डे टू डे लाईफमध्ये आपण कोर्टात जातोय, क्लायंट डील करतोय, काही गोष्टी अशा होतात ज्या की ॲक्सेप्ट होत नाही किंवा अशा घडतात. त्यावेळेस जर ॲक्सेप्ट होत नसेल तर दुसरं आहे की ॲडजस्ट करा, सिच्युएशन्सची ॲडजस्ट करा, समोरच्याशी ॲडजस्ट करा. आणि तेही होत नसेल तर मग अवॉइड करा. पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की आपण अवॉइड देखील करत नाही आणि त्याच्यातच गुरफटून बसतो, त्याच्यातच वेळ खूप जास्त जातो. कमिंग टू द मेन पॉईंट, काही टिप्स आहेत ज्यांना वाटत असेल त्यांनी फक्त हेडिंग्स लिहाव्यात, नोट्स लिहाव्यात. पहिलं जे आहे की टाईम मॅनेजमेंटचा पहिला फॉर्म्युला किंवा रूल हा आहे की अर्ली राईज, लवकरात लवकर उठणे. याच्या मागचं लॉजिक असं आहे की आपला दिवस लवकरात लवकर सुरू करावा, म्हणजे जास्त तास आपल्याला कामाला मिळतात. दुसरी गोष्ट, हे खूप सिंपल आहे. मेन आता दुसरं, सेट करेक्ट अँड रिअलिस्टिक गोल्स. करेक्ट गोल्स काय आहेत प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या प्रॅक्टिसच्या अनुषंगाने हे ज्याने ठरवावं. पण रिअलिस्टिक गोल्स म्हणजे काय, ते फॉर एक्झाम्पल, आज कुणी एक क्लायंट आलेला आहे आणि आपल्याला केस दाखल करायची आणि आपण कमिट करून टाकतो की हो हो उद्या तुझी केस मी दाखल करेल. आपण इन्स्ट्रक्शन्स घेत नाही किंवा काही घेत नाही, घाई गडबडीत आपण त्याला कमिट करतो आणि वेळेअभावी म्हणून आपण कशी ती केस दाखल करतो. तर सेट रिअलिस्टिक गोल्स. तुम्ही रिअलिस्टिक गोल करा की 2 दिवस याच्यात आपल्याला घालायचेच आहेत. रॉंग कमिटमेंट, फॉल्स कमिटमेंट करू नका, कारण की तो परत स्ट्रेसचा एक इश्यू बनलेला असतो. त्यामुळे सेकंड आहे सेट करेक्ट अँड रिअलिस्टिक गोल. थर्ड, आता जो मी कागद तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ज्यांना कागद नसेल त्यांच्यासाठी बार असोसिएशन तर्फे PDF सर्टिफिकेट दिलेला आहे. सो तुमच्या कागदमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कागद आहे आपल्या प्रत्येकाकडे. तर डावीकडे इथे लिहिलेले आहे आपण इम्पॉर्टंट अँड अर्जंट. दुसरीकडे आपण लिहिलेले आहे दुसऱ्या कॉलममध्ये इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. थर्ड याच्यात आपण लिहिलेले अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. आणि फोर्थ आहे नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. मी हे सोयीसाठी त्याच्यातही लिहिलेले आहेत की इम्पॉर्टंट अँड अर्जंटमध्ये आपले गोल्स किंवा कामं वर्क जे शॉर्ट टर्म इश्यूजचे आहेत ते त्यात आपल्या प्लॅनरमध्ये किंवा वहीमध्ये लिहावे. इम्पॉर्टंट अँड अर्जंट म्हणजे शॉर्ट टर्म आणि अर्जंट असतं. फॉर एक्झाम्पल, माझ्या ऑफिसमध्ये जर 2 क्लायंट्स आलेले आहेत, एक आहे 80 वर्षाची वृद्ध महिला जिला की बिल करायचं आहे आणि दुसरे आहेत की 138ची केस दाखल करायची ज्याला 2-3 दिवसाचं लिमिटेशन आहे. सो इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि अर्जंट आहे पण आत्ता इम्पॉर्टंट नाही आहे तर त्या कॉलममध्ये किंवा प्लॅनरमध्ये तशा गोष्टी आपण नमूद करायच्या. थर्ड जर आपण बघितलं अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, त्या ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की दोज वर्क्स कॅन बी डेलिगेटेड. आपल्याकडे ज्युनियर्स वगैरे असतात, आपल्याला सर्टिफाईडचे अर्ज करायचे असतात, आपण काहीतरी ड्राफ्टिंग करत असतो आणि अर्जंट क्लायंटचा जर फोन आला की मला हे सर्टिफाईड तुम्ही लगेच अप्लाय करा आणि पावती द्या,
तर आपण ड्राफ्टिंग सोडून त्या गोष्टी करायच्या का? तर नाही. मान्य की ते इम्पॉर्टंट आहे, बट दॅट इज नॉट अर्जंट फॉर यू. तर तुम्ही त्या गोष्टी डेलिगेट करू शकता. आणि चौथं म्हणजे नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. यामध्ये सगळ्या या गोष्टी की व्हॉट्सअप बघत राहणं, स्टेटस बघत राहणं, फेसबुक, अननेसेसरी व्हिडिओज, इन्स्टा, रील्स, वेब सिरीज, या सगळ्या आपल्याला आल्या नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंटमध्ये. परत मी पहिल्या कॉलममध्ये जाईन. आपले जे गोल्स आपण लिहितो प्लॅनरमध्ये, तर फर्स्ट कॉलममध्ये आहे क्विक विन्स, म्हणजे आपल्याला लगेच टार्गेट जे अचीव्ह करायचं आहे कमीत कमी वेळ, की जे तुम्ही या कॉलममध्ये सगळे ते वर्क किंवा तुमचे जे पण गोल्स आहेत ते तिथे लिहा. 2 नंबरमध्ये मेजर इनिशिएटिव्ह. आता या गोष्टी अशा की 2 दिवसानंतर केल्या तरी चालेल, रोजगारावर अचीवमेंट्स. आणि तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं की ज्या डेलिगेट करू शकता, घरच्या काही गोष्टी तुम्ही डेलिगेट करू शकता. पुढे यातही एक प्रश्न असा असतो की पहिल्या कॉलममध्ये 5-6 जर गोष्टी आल्या की ह्या 5 गोष्टी किंवा ही 5 कामं आमची इम्पॉर्टंट पण आहेत आणि अर्जंट पण आहेत, मग आता प्रायोरिटी कोणाला द्यायची? तर प्रायोरिटी नेहमी त्या कामाला द्यायची जे सगळ्यात लवकर संपेल. 5 कामामध्ये पण सगळ्यात लवकर संपणाऱ्या कामाला फर्स्ट नंबर द्या, मग त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. नेक्स्ट टाइम मॅनेजमेंटचा नेक्स्ट रूल आहे की एक काम जर आपण हातात घेतलं तर ते कम्प्लीट करायचं आणि मगच दुसरं काम घ्यायचं. अदरवाईज आपण अर्धी कामं जर करत राहिलो तर कोणतंही काम होणार नाही आणि तो पूर्ण वेळ आपला वाया जाणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं, मी माझं पर्सनल जर सांगितलं तर मी रोज रात्री प्लॅनर करते उद्याचं, पण काही ठिकाणी किंवा काही फॉर्म्युलाज असे आहेत की वीकली प्लॅनर तुम्ही करू शकता पुढच्या आठवड्याचं. सो बेस्ट वे असा असतो की तुम्ही उद्याचं करा आणि वीकली पण करा, पण टाइम मॅनेजमेंटच्या मेन रूल प्रमाणे की रोजचं काम जर रोज व्हायला पाहिजे, तर आज मी रात्री जे लिहिलेलं आहे उद्यासाठी ते उद्या मला कसंही करून करायचंच आहे. प्रोक्रॅस्टिनेशन चालणारच नाही. ही सवय हळूहळू होईल. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या दिवशी ते नाही होणार त्या दिवशी फक्त टिक करा याच्या हे राहिलेले आहे, पण ते डेडलाईन ठेवा की हे 2 दिवसात व्हायलाच पाहिजे, मग ते दुसऱ्या कॉलममध्ये जाईल परत. इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंटमध्ये. नेक्स्ट आपल्या सगळ्या वकिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लर्न टू से नो. आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आज आपण कोर्टामध्ये जातो, कोणी जर विचारलं चला चहा घ्यायला, आपण सरळ जातो चहा घ्यायला. 15-20 मिनिटं आपले वेस्ट जातात, 15 ते 20 मिनिटं, ज्यामध्ये आपण एखाद्या पिटिशनचं ॲटलिस्ट अर्धं ड्राफ्टिंग करून काहीतरी जजमेंट वाचून काहीतरी करू. मित्र-मैत्रिणी भेटतात, ते म्हणतात की चल मला जरा मेन्शनिंग करायचं सोबत चल. आपण नाही म्हणू शकत नाही किंवा नाही म्हणत नाही. त्यांच्या मेन्शनिंगच्यासाठी मी ते अर्धा 1 तास आपण घालवतो. नंबर जेव्हा लागेल तेव्हा लागेल. त्यामुळे लर्न टू से नो. 8+8+8 हा एक फॉर्म्युला आहे टाइम मॅनेजमेंटचा. जर तुम्ही त्याचे व्हिडिओ जरी बघितलात तर त्याच्यातही हेच आहे की जेव्हा आपण कामावर आहोत तेव्हा सॉलिड फक्त कामच करायचं, दुसरं काहीही गोष्टी करायच्या नाही. त्यामुळे लर्न टू से नो. नेक्स्ट आहे इक्विप युअरसेल्फ विथ द राईट थिंग्स अँड मटेरियल. मला इथे एक अनुभव शेअर करायचा आहे. फॅमिली कोर्टात सर एक वकील आले होते, 1:15 वाजता आले होते. मी हे मागच्या क्लेमच्या माझ्या ह्याच्यात पण सांगितलं होतं. 1:15 वाजता आले आणि त्यांचा तो शेवटचा दिवस होता अमेंडमेंट कॅरी आउट करायचा. तर अमेंडमेंट कॅरी आउट करायचं म्हणजे लाल पेन लागतं आपल्याला, हे सर्वांना माहिती आहे. 2:45 वाजता त्यांना पिंपरीला पोहोचायचं होतं, कारण की तिथे एक खूप महत्त्वाची केस होती. 2:15 वाजता जेव्हा ते आले अमेंडमेंट कॅरी आउट करण्यासाठी, 10 मिनिटं फाईल वगैरे घेण्यात गेली असते, त्यांच्याकडे खूप कमी वेळ राहिला. लाल पेनसाठी ते गेले, 2 वाजले, लंच ब्रेक झाला, 15 मिनिटं त्यांचे वेस्ट गेले. शेवटी त्यांना 2:45ला इथेच थांबावं लागलं. त्यांना एक क्लायंट गमवावा लागला. सो जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण कोणत्या केसमध्ये कशासाठी जात आहोत, आपण वेल प्रिपेअर्ड असतो की आज आम्हाला हे करायचं आहे. त्यामुळे केस लॉ घेऊन जाणं, बुक्स घेऊन जाणं, अमेंडमेंट आहे त्याच्यासाठी अमेंडेड प्लेन घेऊन जाणं. सो इक्विप युअरसेल्फ विथ द राईट थिंग्स अँड मटेरियल. त्यामुळे आपला टाइम वाया जाणार नाही, क्लायंट आपल्याकडनं जाणार नाही. पुढे सुट्ट्या. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती मी स्पेसिफिकली सांगते की वी हॅव 25 to 27 गव्हर्नमेंट हॉलिडेज आपल्या वकिलांसाठी, कोर्टाच्या सुट्ट्या ज्या आपल्याला मिळतात त्या.
48 फिक्स संडेज असतात वर्षातले आणि नॉन वर्किंग सॅटर्डे आपण बघितले तर 20 ते 24 मिळतात. याचा फायदा कसा करून घ्यायचा तर हे ज्याच्या त्याच्यावर प्रत्येकावर आहे. मी जर माझं म्हणाले तर मी प्रत्येक संडेला एक हायकोर्टचा सायटेशन, रिसेंट सायटेशन, सेकंड फोर्थ सॅटर्डेला मी हा विचार करेन की लँडमार्क जजमेंट्स वाचेन, रिसर्च करेन. तर हा जो टाईम आहे, या सुट्ट्यांचा जो टाईम आहे, जे 27 हॉलिडेज आहेत, त्याच्यात काही होतं आहे का दुसरं काही, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅनरमध्ये लिहायच्याच आहेत. प्रत्येक संडेला गुगल कॅलेंडर काढा. आपल्या मोबाईलमध्ये गुगल कॅलेंडर असतो. तिथे जर मी माझं जर तुम्हाला दाखवलं तर मी कलर वाईज सगळे प्रिफरन्सेस दिलेले आहेत की सगळ्यात महत्त्वाचं काय, संडेला एक जजमेंट हायकोर्टाचं किंवा मग सेकंड सॅटर्डेला काही सेशन आहे ते मला अटेंड करायचं आहे. 27 हॉलिडेज जे आहेत तर त्याच्यासाठी यूट्यूबवर आणि इन्स्टावर सगळे असे छोटे छोटे सेशन्स आहेत. तर ते 27 सेशन्स आपले तेही ऐकून होतात. हा टाईम इथे आपण सत्कर्मी घालू शकतो. पुढे डेड टाईम, यूज ऑफ डेड टाईम. आपल्या वकिलांसाठी डेड टाईम ही कन्सेप्ट जर कोणाला माहिती असेल, आपण तासनतास कोर्टात बसलेलो असतो आपला नंबर येईपर्यंत. सिरियल नंबर येत असतो तोपर्यंत आपण बसतो सबमिशनसाठी वगैरे, जे कन्व्हेन्सिंगमध्ये वगैरे प्रॅक्टिससाठी आहे, डॉक्युमेंटसाठी नंबर लागतो तोपर्यंत शांत बसलेलो असतो. यावेळेस तो डेड टाईम, याला आपण डेड टाईम म्हणतो की फक्त शांत बसून राहणे, काहीही न करणे. तो टाईम तुम्ही कुठे युटिलाइज करू शकता. तर क्लायंटला रिप्लाय देणं, तुम्ही अपडेटिंग करणं. बरेचसे वकील असे असतात की जे क्लायंटला अपडेट्स पण देत नाही की तुमच्या केसमध्ये काय झालेलं आहे. क्लायंटला जेव्हा आपण हे देत असतो तेव्हा आपली प्रॅक्टिस अजून जास्त व्यवस्थित चालेल. त्यामुळे हा डेड टाईम कोर्टामधला डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनच्या तिथला तुम्ही यूज करू शकता. अजून एक डेड टाईम कधी येतो, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण येत जात असतो, मेट्रोमधून किंवा बसमधून. तो वेळ आपल्याला अर्धा पाऊण तास लागतो, 15-1 मिनिटं लागतात. त्यावेळेसही तुम्ही हे डेड टाईम यूज करू शकता. ईमेल्स करू शकताय, काही व्हिडिओज ऐकू शकताय, काही रीडिंग करू शकताय. सो यूज ऑफ दिस डेड टाईम. अजून एक मला सांगायचं आहे की आपण जेव्हा सिनियर्स असतील किंवा थोडीफार प्रॅक्टिस झाली असेल, आपल्याकडे बरेचसे मॅटर्स येतात, तर टाईम मॅनेज करण्यासाठी एक चार्ट बनवावा. ओल्ड केसेस, न्यू केसेस आणि पेंडिंग केसेस. ओल्ड केसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काय राहिलेलं स्ट्रॅटेजिकली ते तुम्ही करा. त्याला किती वेळ द्यायचा आहे, कोणता दिवस द्यायचा आहे ते तुम्ही लिहा. न्यू केसेस जशा की तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. आणि तिसरा जो आहे अर्जंटचं जे आहे की अर्जंट केसेस काही असतात की अचानकपणे आपल्याला ॲक्सेसचा अर्ज करावा लागतो. तो वेळ कुठे आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे पूर्ण दिवसातला जर मला उद्या काही करायचं असेल तर मी रात्री तो करणार का, पूर्ण दिवसात तर मला नाही कळलं तर रात्रीचा तो वेळ तुम्ही ठेवा की जर उद्याच्याला किंवा 2 दिवसानंतर जर मला अर्जन्सीमध्ये काय करायचं आहे तर ते 1 तास मी अर्जन्सीसाठी तेवढा मी ठेवणारच. तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत, टिप्स आहेत, तर त्या जर आपण फॉलो केल्या तर मला असं वाटतं की टाईम आपण प्रॉपरली मॅनेज करू शकतो. याच्यासाठी आपल्याला डेली प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. एका रात्रीत होणार नाही आहे. त्यामुळे कंटिन्युअसली करत राहा. महिना 1.5 महिन्यानंतर आपल्याला स्वतः कळेल की आपण टाईम खूप वाचवतो आणि आपलं वर्क इफिशियन्सी खूप जास्त वाढलेली आहे. सो अजून एकदा थँक्यू सर. अध्यक्ष सरांना मी थँक्यू, धन्यवाद म्हणते तुम्ही ही संधी दिली म्हणून. आणि थँक्यू आपण सर्वजण इथे इतका वेळ झाला तरी पण आपण वेळ दिला. धन्यवाद. स्वागत करते. पुणे बार असोसिएशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्यासोबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर सर आहेत. सर, काय सांगाल, आज जिल्हा विधी प्राधिकरण आणि पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा करण्यात आलं, त्याबद्दल? आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही वकिलांसाठी ॲडव्होकेसी स्किल आणि टाईम मॅनेजमेंट या विषयांवरती खरं तर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. चर्चासत्रासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे विद्यमान सदस्य मान्य ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर आज या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लेक्चर घेतलं. आमच्या सर्व विद्यार्थ्यांशी, सर्व ज्युनियर वकिलांशी संवाद साधला. खरं तर आम्ही या ठिकाणी कार्यरत असताना अनेक वेळा जे काही कायदे असतात, आमचे सबस्टन्शियल लॉ असतील, प्रोसिजर लॉ असतील, याच्यामध्ये आमच्या ज्युनियर वकिलांचा हातखंडा असतो, ते त्याच्याबद्दल अभ्यास करत असतात. परंतु ॲडव्होकेट ॲक्ट असेल, प्रोफेशनल इथिक्स असेल, या संदर्भात देखील आमच्या सर्व ज्युनियर लोकांनी
समजून घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. या खरं तर एका उद्देशानं आम्ही हा विषय आजचा आयोजित केला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या अहमद खान पठाण सर असतील, आदरणीय मार्गदर्शक म्हणून ते आम्हाला लाभले आणि खरं तर ते पूर्वीपासून अनेक लॉ क्लासेसचे त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळं सरांच्या माध्यमातून एक चांगला मेसेज आम्ही आमच्या ज्युनियर वकिलांमध्ये जावा या उद्देशाने खरं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर, पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून आता पुढे असे काही उपक्रम होणार आहेत का? नक्कीच पुणे बार असोसिएशन वर्षभर वेगवेगळे उपक्रम करत असतात. आता आपण पाहिलं असेल की भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, भारतीय साक्ष संहिता असेल, या तिन्ही कायद्यांचं 1 जुलैपासून आता त्याचं अंमलात आलेलं आहे कायदा हा. आणि त्यामुळे पूर्वीचं इंडियन पिनल कोड असेल किंवा एव्हिडन्स ॲक्ट असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल, ह्या पूर्वीचे तिन्ही कायदे आणि आताचे तिन्ही कायदे याच्यामध्ये खरं तर कम्पॅरेटिव्ह एक ॲनालिसिस करण्यासाठी आम्ही अनेक चर्चासत्र आयोजित केली होती. आम्ही दर आठवड्याला शुक्रवार आणि शनिवारी पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून वेगळे विषय घेऊन आमच्या ज्युनियरसाठी, आमच्या सर्व सभासदांसाठी वेगवेगळे विषय घेऊन खरं तर चर्चासत्र असतील, व्याख्यान असतील, आम्ही ते आयोजित करत असतो. धन्यवाद सर. थँक्यू. माझ्यासोबत आता ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी मॅडम आहेत. पुणे बार असोसिएशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. टाइम मॅनेजमेंट हा विषय घेऊन त्यांनी वकिलांना संबोधित केलं. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, आज टाइम मॅनेजमेंटबद्दल तुम्ही लेक्चर्स दिलं, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. खरं तर DLSA आणि पुणे बार असोसिएशन यातर्फे स्पेशली ॲडव्होकेट्ससाठी टाईम मॅनेजमेंट हे किती महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे, यावर हे सेशन होतं. यूट्यूबवर वगैरे आपल्याला बरेचसे व्हिडिओज सापडतील टाईम मॅनेजमेंटवर. पण खरं तर वकिलांचा वेळ कुठे जातो आणि तो वेळ जास्त वाया घालवू नये, कसा घालवू नये, त्याबद्दल 10 ते 12 टिप्स मी सांगितले आज. ज्यापैकी एक असं होतं की काही गोष्टी इम्पॉर्टंट अँड अर्जंट असतात, काही अर्जंट नॉट इम्पॉर्टंट किंवा नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट. या गोष्टी कशा आहेत, त्या आपल्याला प्लॅनरमध्ये कशा करायच्या आहेत, रोजच्या रोज प्लॅनर कसा लिहायचा, वीकली प्लॅनर कसा लिहायचा, ज्याच्या अनुषंगाने आपण केसेस सगळ्या काही मॅनेज करू शकतो. या सगळ्या गोष्टींवर मला जितकी माहिती होती ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यानंतर बरेचसे वकील हेही बोलले की त्यांना हे सत्र खूप जास्त उपयुक्त ठरलेलं आहे म्हणून. तर मी आशा करते की ह्या ज्या 10-12 टिप्स आज या सेशनमध्ये सांगितलेल्या आहेत, आपल्या न्यूज माध्यमाच्या थ्रू पण या गोष्टी जेव्हा आपण हे सांगाल तेव्हा सगळ्याच वकिलांना हे उपयुक्त ठरेल. धन्यवाद मॅडम. थँक्यू. बंदिवान महिलांच्या मानसिकतेबद्दल ज्यांनी पुस्तक लिहिलं त्या लेखिका माझ्यासोबत आहेत. मॅडम, बंदिवान ज्या महिला असतात त्यांच्याबद्दल, त्यांची मानसिकता नेमकी काय असते, त्या संदर्भात तुम्ही पुस्तक लिहिलं. का असं वाटलं की त्यांच्याबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल पुस्तक लिहावं किंवा पुस्तक? आम्हाला असं नेहमीच वाटत आलं आहे की जे काही आमच्या शिक्षणातून आम्हाला जे मिळालं, सायकॉलॉजी असेल, सोशॉलॉजी असेल, या विषयातून आम्हाला रिसर्च आणि संशोधन याचं महत्त्व तर खूप आधीपासूनच कळत होतं. पण ह्या विषयात विशेष करून संशोधन करावं असं वाटलं. याचं कारण असं की आपण खूप बातम्या वाचतो गुन्ह्याच्या, कारागृहाबाबतच्या. आपण खूप लवकर अशा निष्कर्षापर्यंत पोचतो की त्यांनी गुन्हा केला आहे आणि ते आता कारागृहात त्याची शिक्षा भोगतात. पण त्या गुन्ह्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याच्यापर्यंत त्या का पोचतात, तो निर्णय त्यांना का घ्यावासा वाटतो, जर तो काही कारणांमुळे घ्यावासा वाटत असेल तर ती कारणं कोणती आहेत, आपण त्याच्याबद्दल काही करू शकतो का, त्याला रोख लावू शकतो का, ह्या सगळ्या विचारांमधून आम्ही हा संशोधन करायचा निर्णय घेतला. आणि अर्थात DLSAचा त्याच्यासाठी खूप मोठा आम्हाला पाठिंबा लाभला आणि त्यातूनच हा जो सगळा संशोधन असेल किंवा हे पुस्तक असेल याची निर्मिती झाली. जेव्हा तुम्ही संशोधन केलं, पुस्तक लिहिलं, तेव्हा तुम्ही बंदिवान महिलांना भेटला असेल, त्यांच्याकडून तुम्हाला नेमका कसा प्रतिसाद मिळाला? आम्ही येरवडा इथे मध्यवर्ती कारागृह जे आहे महिलांसाठीचं, तिथे जाऊन त्या महिलांशी बोललो, त्यांना भेटलो. सुरुवातीला त्याही थोड्या बिचकत होत्या आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या घटनेबद्दल 3 अनोळखी मुलींना पटकन कसं सांगावं, या बाबतीत त्यांच्याही चेहऱ्यावर जे प्रश्न होते ते आम्हाला कळत होते. पण आम्ही 3 आठवडे तिकडे गेल्यामुळे त्यांचीही थोडी ओळख झाली, त्यांना विश्वास बसला की ह्या काहीतरी चांगल्या कारणासाठी इकडे येत आहे. आणि मग जसं त्यांचा विश्वास बसत गेला तसं ते आम्हाला त्यांच्या आयुष्याबद्दल, पूर्वी घडलेल्या घटनांबद्दल, सद्य परिस्थितीबद्दल अनेक गोष्टी सांगत गेल्या आणि तो अनुभव आमच्यासाठी खूपच वेगळा होता आणि कायम लक्षात राहील असा होता. आता तुम्ही पुस्तक लिहिलं, पण ते पुस्तक तेवढं पुरेसं नाही आहे. मग तुमचं पुढचं नियोजन काय असणार आहे की अजून ते काही पुस्तकं लिहावी किंवा अजून त्याच्या पलीकडे जाऊन महिला कायद्यांचं काही म्हणजे विशेष जे आयुष्य असतं त्यावर अजून काही लिहावं, असं काही पुढचं नियोजन आहे का पुस्तक रूपी? हे जे पुस्तक आम्ही आत्ता लिहिलं ह्यात आम्ही काही मुद्दे
निवडून त्याच्याबद्दल विश्लेषण केलं आहे. पण आम्हाला नक्कीच असं वाटतं आहे की आम्ही ह्यापुढे जाऊन अनेक बाकीच्या ज्या बाबी आहेत, आता आम्ही फक्त सामाजिक आणि मानसिक गोष्टींकडे लक्ष दिलं, पण आर्थिक चणचण असेल, सामाजिक दडपण असेल, याही गोष्टींमुळे त्या गुन्ह्याकडे वळतात. तर ह्याच्यावरही पुढे विश्लेषण करावं, संशोधन करावं अशी आमची इच्छा आहे. आणि पुस्तक लिहिण्यापुरतं हे सीमित न राहून जर ह्याचं इंटरव्हेन्शन या रूपात ह्याचं रूपांतर झालं तर आम्हाला खूप आनंद होईल. म्हणजे शाळांमध्ये जाऊन मुलींशी बोलणं, कॉलेजमध्ये जाऊन मुलींशी बोलणं, की अशा परिस्थितीत जर अशी काही तुम्हाला अडचण जाणवली तर गुन्ह्याकडे न वळता आधी काय पावलं आहेत जी तुम्ही उचलावी आणि त्यांनी तुमचंही नुकसान होणार नाही आणि कुठला कठोर निर्णयही तुम्ही घेणार नाही, या बाबतीतचं अवेअरनेस, या बाबतीची जागरूकता मुलींमध्ये, महिलांमध्ये, पुरुषांमध्येही अर्थात करणं खूप आम्हाला गरजेचं वाटतं. आणि यानंतर आमचं पुढे तेच करण्याची आमची इच्छा आहे. धन्यवाद. को ब्लेम किया गया था इस रिसर्च में कि इन इंडिविजुअल केसेस। तो जब हमने उनसे बात किया, व्हेन वी ट्राई टू अंडरस्टैंड देयर मेंटल स्टेट, बहुत सारी ऑफ कोर्स हमें थोड़ा सा शॉकिंग रिजल्ट्स भी मिले, क्योंकि महिलाएं जिन्होंने ऑफ कोर्स ये क्राइम किया है उनको कुछ रिग्रेट नहीं था, ना ही रिमॉर्स था कि हमने किसी का लाइफ लिया है, उनके परिवार में क्या गुजर रहा होगा अभी। इनफैक्ट उनकी रिस्पॉन्स ये थी कि हम क्यों है यहाँ, वाई आर वी हियर। और ऑफ कोर्स एज साइकोलॉजिस्ट इट्स शॉकिंग, क्योंकि हमें लगता है कि महिला दे आर इमोशनल क्रीचर्स, वी आर इमोशनल बीइंग्स, बट ऑफ कोर्स अंडरस्टैंडिंग ऑल दिस वी नो कि जब एक महिला की हार्ट इज़ हार्डन्ड ओवर लॉन्ग प्रोलॉन्ग स्ट्रेस, जब महिला डिसीजन लेती है देयर इज़ नो टर्निंग बैक। और ये रिसर्च के द्वारा हम समझ पाए। धन्यवाद.